नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. कार्यक्रमात मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष आणि विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे कार्य आणि घराण्याची जी ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे ते पुढे अगदी छान पद्धतीनं चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर, तसंच प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी स्थित आहे. त्याच पद्धतीनं माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा बजावत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी जे सरांचं सेंटर आहे त्या ठिकाणी सर उपलब्ध असतात. त्या ठिकाणी तुम्ही अवश्य त्यांना भेटू शकता. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सगळ्यात महत्त्वाची आजच्या कार्यक्रमाची सुरुवात, आजच्या भागाची सुरुवात कर्मदोष म्हणजे काय इथपासून मला करायची आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यावरती जे दुष्परिणाम होत असतात. आपण सातत्यानं सांगत असतो कर्मदोषांची आणि कर्माची फळं, आपण अगदी नेहमी बोलताना पण ह्या गोष्टींचा उल्लेख करतो. नेमकं काय सांगता येईल? प्रशांतजी, असं आहे, कर्मदोष हा ॲस्ट्रॉलॉजीमधला एक मूलभूत सिद्धांत आहे. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला प्रत्येक ग्रहाचं फलित लिहिलं जातं किंवा तुमचं भविष्यकथन केलं जातं, ते भविष्यकथन असताना प्रत्येक वेळेला असं होतं की भविष्यामध्ये ग्रह तारे हे तर तुमचे चांगले आहेत, चांगले फळ देणारे आहेत, पण तुम्हाला मिळणारी फळं चांगली नसतात किंवा तुम्ही त्याच्या विपरीत परिस्थितीमध्ये असता. आणि मग त्या विपरीत परिस्थिती असताना तुम्हाला हे लक्षात येतं की आपल्या बाबतीत काही ना काही रॉंग होतं आहे. आणि मग त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजरकडे ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते प्रामुख्याने शब्द वापरतात की तुमचं प्रारब्ध, की आत्ताच्या याला तुमचं प्रारब्ध आड येत आहे. तर प्रारब्ध हे दुसरं तिसरं काय नसून हा ॲस्ट्रॉलॉजीमधला मूलभूत सिद्धांत आहे, तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे मान्य आहे आणि पूर्णपणे याच्यावरच तुमच्या भविष्याचा विचार केला जातो. आता ह्या कर्म सिद्धांताचा आपल्या आयुष्यावरती म्हणजे आपल्यावरती तर पूर्ण परिणाम असतो, परंतु आपलं वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ या तिन्ही काळांवरती याचा पूर्णपणे इफेक्ट असतो. नॉर्मली जर याच्यावरती अजून गहनता तुम्हाला समजावून सांगायची झाली किंवा याबाबतची आणखीन गहनता बघायची आपल्याला झाली तर आपण पारंपरिकमधली पण आणि आत्ताच्या याच्यामधली पण मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो. धृतराष्ट्राला 100 पुत्र होते, 100 कौरव होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेला धृतराष्ट्राला जायची वेळ आली की आता आपले अग्निसंस्कार ज्या वेळेला असेल, आपण ज्यावेळेला मृत पाहू त्यावेळेला आपल्याला अग्नी देण्याकरता आपला स्वतःचा मुलगा म्हणजे आपला वारस नसेल, मग लावारीच्या स्वरूपामध्ये आपला अग्नी पूर्णपणे दिला जाईल, तर आपण आयुष्यात एवढं काय पाप केलं आहे असं त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारला की मला जेवढे जन्म माझे आठवतात त्या जन्मामध्ये कुठेही एवढं मी पाप केलेलं नाही, मग माझ्या वाट्याला असं लावारीच मरण का आलं म्हणून. त्याच्यावरती कृष्णाने सांगितलं की तुम्हाला किती जन्म तुमच्या अगोदरचे आठवत आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे जन्मनी हे होतं. तो म्हणला याच्या व्यतिरिक्त पण एक जन्म आहे तुमचा. मग तो धृतराष्ट्राला त्यांनी समजावून सांगितलं की ज्याच्यामध्ये धृतराष्ट्र भिल्ल होता म्हणजे पारधी होता आणि मग तो पारधी पक्षी पकडण्याकरता गेलेला असताना एका झाडावरती अनेक पक्षी होते. त्यांनी ते अख्खं झाडच पेटवून दिलं. ते पेटवून दिलं त्याच्यानं झालं काय की पक्षी इकडे तिकडे उडत असताना त्या हाळा बसून ते आंधळे झाले. त्यांनी सांगितलं बघ धृतराष्ट्र, ते पक्षी आंधळे झाले म्हणून तू आंधळ्या जन्माला आलास. त्या पक्षिणीच्या बरोबर त्यांच्याबरोबर ज्या पक्षिणी होत्या त्या पक्षिणी पण आंधळ्या झाल्या म्हणून तुझी पत्नी ही डोळस असून सुद्धा तिने डोळ्यावर पट्टी बांधली की तिला अंधत्व उपभोगायला लागलं. आणि ज्या वेळेला झाड जळलं त्यावेळेला त्या पक्ष्यांची 100 अंडी त्याच्यावरती होती. ती 100 अंडी जळून खाक झाली. इथे सुद्धा तुझे 100 पुत्र होते, ते 100 पुत्र पूर्णपणे गेले. म्हणजे कर्माचा सिद्धांत आहे हा प्रत्येकाला भोगावा लागतो. मग धृतराष्ट्र विचारतो की एवढे मध्ये जन्म गेले तेव्हा का नाही माझ्या वाट्याला हे आलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुझं पुण्यकर्म खूप चांगलं होतं, तुझं पुण्य खूप चांगलं होतं. ज्या क्षणाला तुझं पुण्य कमी झालं त्या क्षणाला पापाने तुझ्यावरती अटॅक केला आणि हे दुःख तुला उपभोगायला आलं.
पुढे आपण दशरथांच्या बाबतीत बघू तर दशरथ राजाला पुत्र नव्हता. मग तो ज्या वेळेला शिकारीला गेलेला होता, अवहेलनेने श्रावणबाळाला बाण लागला, श्रावणबाळ मृत्युमुखी पडला. मग त्याचे आई वडील होते, त्या आई वडिलांच्या समोर ज्या वेळेला दशरथ राजा जातो त्यावेळेला त्या दोघांनी तिथे प्राण सोडले. आणि त्यावेळेला त्यांनी श्राप दिला की तू पण असा पुत्रवियोगामध्ये मरशील, तुला सुद्धा असा मरताना तुझा पुत्र जवळ नसेल आणि पुत्रवियोग हा काय असतो हा तुला समजेल म्हणजे, आणि पुत्रवियोगामध्ये तू मरशील. दशरथ राजाचा अंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र जन्माला येऊन सुद्धा त्यांचा अंत कशा प्रकारे झाला, की ज्या वेळेला त्यांचा अंत झाला त्यावेळेला केवळ रामाच्या आठवणीमध्ये, केवळ रामाचा ध्यास घेऊनच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे कर्माचा सिद्धांत हा प्रत्येकाला लागू पडतो. आता लेटेस्टमधलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक चांगले श्रीमंत असे जे क्लायंट आहेत त्याच्यामधले एक क्लायंट आहेत की ज्यांचं महिन्याचं उत्पन्न कैक लाखामध्ये आहे. पण एवढ्या लाखामध्ये उत्पन्न असताना त्याने आत्तापर्यंत जेवढ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची फसवणूक झाली. आणि मग ही फसवणूक का होते, याच्यामध्ये काय माझ्या ग्रहाचा दोष आहे का, असं बघत बघत एक दिवस ते प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीपर्यंत पोहोचले. आणि आमच्याकडे आले त्यावेळेला त्यांची बाकी पत्रिका वगैरे बघितल्यावर म्हटलं की खूप सदंत आहे म्हणून, तुम्हाला काय विचारायचं आहे. ते म्हणले की सांगा म्हणून. माझी कंटिन्यू फसवणूक होते, इतकी फसवणूक होते की हिशोबाच्या पलीकडे. म्हणजे पैसे मी कुठे इन्व्हेस्ट केले की फसवणूक आटाणे. मग त्यांचं सूक्ष्म रेडिंग आम्ही केलं. त्या सूक्ष्म रेडिंगमध्ये असं आलं की पाठीमागच्या जन्मी ते एक मोठे व्यापारी होते आणि पूर्वी अशा बँका वगैरे नव्हत्या. तर मग तिकडनं प्रवास करत असताना दुसरे जे व्यापारी असतील ते आपलं धन त्याच्याकडे ठेवायचे की मी ज्यावेळेला परतीच्या प्रवासाला येईन त्यावेळेला हे धन घेऊन जाईन. असं धन बऱ्याच म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्यांचं त्यांच्याकडे असायचं. काही व्यापार करताना पुढे आणखीन निघून गेले, ते पाठीमागे आले नाही. काहींचा अंत झाला असेल म्हणून ते आले नाही. काही वर्ष यांनी वाट बघितली आणि त्याच्यानंतर ते धन स्वतः करता वापरायला घेतलं. ते धनामधला काही भाग दान केला गेला नाही आणि ते धन यांनी पूर्णपणे वापरल्यामुळे त्याचे दोष जे आहेत ते यांना लागलेले आहेत. आणि या जन्मामध्ये ही सगळी लोक जी इन्व्हेस्टमेंट करता, हे ज्यांच्याकडे पैसे देत आहेत, ही सगळी त्या वाटसरूंपैकी आहेत की जे यांच्याकडे धन ठेवून गेलेले होते आणि त्यामुळे यांची फसवणूक होते. मग त्याच्यावरती नेमका कर्माचा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत जाण्याकरता किंवा हा सिद्धांत किंवा हा कर्माचा दोष आहे हा आपल्याला घालवण्याकरता काय करायला पाहिजे. मग त्या रिलेटेड म्हणजे की लक्ष्मीच्या अनुष्ठानामध्ये आपण नवचंडी याग त्यांचा केला आणि त्याच्यानंतर मग आता ते ज्या इन्व्हेस्टमेंट करतात त्याचे आउटपुट त्यांना मिळायला लागले. अजून एक सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे एक जळगाववरनं क्लायंट ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की माझे आत्तापर्यंत 3 विवाह झाले आणि तिन्ही विवाहामध्ये आत्तापर्यंत मला अपयश आलेलं आहे. 6 वर्षामध्ये 3 विवाह झाले. लोकांचं एक लग्न होत नाही, यांची 6 वर्षामध्ये 3 लग्न झाली. पहिल्या लग्नाची स्टोरी अशी होती की लग्न झालं, पत्नी लग्नानंतर कंटिन्यू आजारी, इतकी आजारी पडायला लागली की ती सामंजस्याने ती म्हणली की मला वाटत नाही मी याच्यापुढे तुम्हाला साथ देईन, तर त्याच्यापेक्षा तुम्ही मला माझ्या घरी सोडा आणि आपण वेगळे होऊया. त्याच्यानंतर ते दोघं जण वेगळे झाले, म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिवोर्स झाला. त्यांनी दुसरा विवाह केला. दुसरा विवाहही जमून आला आणि मग ते संपूर्ण लग्न वगैरे सगळं पार पडलं. दुसऱ्या लग्नामध्ये स्टोरी अशी होती की पत्नी घरी आली आणि त्याच्यानंतर तिला वेड्याचे झटके यायला लागले. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये 6 महिन्यामध्ये कुठेतरी ती सेटलमेंट होऊन पुन्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिवोर्स तिला घरी सोडलं. मग यांचं तिसरं लग्न झालं. तिसऱ्या लग्नामध्ये स्टोरी अशी होती की तिसरं लग्न झाल्याच्या नंतर पत्नी इकडे आली, पण ती इकडे सासरी राहायचीच नाही, ती कंटिन्यू माहेरी राहायची. आणि मग शेवटी ते असं म्हणले की तुम्ही गरजावी होत असेल तर हा, नाही तर मग तुम्ही या ठिकाणी सोडचिठ्ठी घ्या. म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये तिसरा डिवोर्स झाला. आता समाजाने सांगितलं की तुझं वय असं आहे की तू एकटा नाही राहू शकत, तू लग्न कर म्हणून. पण आता याची डेअरिंग नाही. मग आता लग्न असं का होतं आहे, माझ्या संसारामध्ये का प्रॉब्लेम आहे, हा आमच्याकडे आला. याचं सूक्ष्म रेटिंग आम्ही केलं. त्या सूक्ष्म रेटिंगमध्ये असं होतं की याच्या कर्माचा दोष आहे. पाठीमागच्या जन्मामध्ये हा मोठा संस्थानिक होता. संस्थानिक असताना याचं 4 ठिकाणी 4 मुलींबरोबर अफेअर होतं. 4ही ठिकाणी यांनी लग्नाची कमिटमेंट दिलेली होती. नंतर याच्या आयुष्यामध्ये 5वी नवीन लेडी आली, तिच्याबरोबर लग्न करून आज सेटल झाला. यांनी तिच्याबरोबर खूप चांगला संसार केला. पण अगोदरच्या 4 जणी होत्या की ज्यांच्याबरोबर लग्नाची कमिटमेंट केलेली होती त्या तशाच राहिल्या. त्याच्यामध्ये एक जण होती, तिने सुसाईड केलं. दुसरी जी आहे तिने लग्न केलं नाही. तिसरी जी आहे तिचं लग्न झालं पण तिच्या लग्नामध्ये ती सुखी नव्हती. आणि चौथी जी गोष्ट होती ती चौथी पूर्णपणे डिस्टर्ब झाली, वेडी झाली की तिचं पुढे काही झालं नाही. मग या चौघींचा कर्मदोष त्या याच्यामध्ये त्यांनी उपभोगला. त्या या जन्मामध्ये आल्या. त्यातल्या या 3 स्त्रिया आहेत की ज्यांच्याबरोबर लग्न झालं. आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हाही सिक्वेन्स आहे की यांनी 4थं लग्न केलं तरी ती व्यक्ती याच्या आयुष्यामध्ये येईल आणि तिच्याबरोबर पण डिवोर्स होईल. नंतर याचा 5वा विवाह होईल. त्या 5व्या विवाहामध्ये ती पत्नी येईल की जिच्याबरोबर यांनी संसार केला आणि याचा संसार व्यवस्थित चालेल. हे ऐकल्यानंतर तो म्हणला की आता माझी मानसिकताच राहिलेली नाही की लग्न करायची. आणि 4था डिवोर्स झाला किंवा 4था डिवोर्स घ्यायची वेळ आली तर 100% त्याच्या अगोदर मला सुसाईड करावं लागेल. मग आता याच्यामध्ये असा काही उपाय नाही का की या कर्माचा दोष मी पूर्णपणे घालवू शकेल. मग त्यावेळेला त्याच्यावरचा उपाय होता. तो उपाय त्यांनी केला. पूर्ण श्रद्धाभावाने उपाय करून झाल्याच्या नंतर मग त्यांनी विवाह केला. तो विवाह सातत्याने त्यांचा व्यवस्थित टिकून आहे आणि त्याच्या पुढे संसार पण चालू आहे. म्हणजे कर्माचा दोष हा 100% असतो. कर्माच्या दोषातून तुम्ही अजिबात चुकू शकत नाही. जसं एखाद्या ठिकाणी देह सोडल्यानंतर तुमच्या कर्मामुळे तुमचं नाव राहतं, तसं ते देह असताना त्या कर्मात जे तुम्ही केलेलं आहे त्या सगळ्या कर्माचा हिशोब
त्यावेळेला चुकता झाला नाही तर ते पाप तुमच्या बरोबर असतं, तो कर्मदोष तुमच्या बरोबर असतो. तुम्हाला नक्की काय कर्मदोष आहे आणि तुम्हाला नक्की काय अडचणी येतात ते तुम्ही समजून घ्या. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खरोखरी याच्यावरती खूप चांगलं मार्गदर्शन आहे. याच्यामध्ये विविध प्रकारची यंत्र आहेत की ज्यामध्ये दशमहाविद्या यंत्र आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की त्याचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर दुसरं याच्यामध्ये आहे की महत्त्वाचा भाग आहे की पुण्य तुमच्याकडे यायला पाहिजे. ज्यावेळेला तुमच्याकडे पुण्य वाढेल त्यावेळेला त्या कर्मदोषामधनं हे पुढे सरकू शकतात, म्हणजे तुम्हाला भोगायला नाही लागू शकत किंवा हे असे जन्मजन्मांतरी पुढे जातील. म्हणजे सुटका होईल हे मी नाही सांगू शकत, पण एवढं नक्की आहे की ते पोस्टपोन होतील, ते पुढे ढकलले जातील. आणि त्याच्याकरता पुण्याचा डोंगर आहे तो यागामधनं निर्माण होतो. यागामधनं सर्वात जास्त पुण्य प्राप्त होतं. म्हणजे याच्यामध्ये नवचंडी याग आहे, शनी याग आहे, महामृत्युंजय याग आहे, दत्त याग आहे. जे आपले पंचयाग श्रेष्ठ आहेत त्या यागांपैकी याग करून त्या प्रकारचं अनुष्ठान ठेवून तुम्ही निश्चितप्रमाणे त्या प्रकारच्या कर्मदोषाच्या अगेन्स्टमध्ये पुण्य प्राप्त करू शकता. दुसरा एक सोपा मार्ग आहे तो म्हणजे दानाचा प्रसंगी. दानाचं फार महत्त्व आहे. तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य मदत केली म्हणजे दान दिलं तुम्ही की परत न घेण्याच्या अपेक्षेने तुम्ही ज्या वेळेला निरपेक्ष दान करता त्या निरपेक्ष दानांसुद्धा तुम्हाला पुण्य वाढतं आणि हे पुण्यच या कर्मदोषामधनं तुम्हाला तारू शकतं. क्या बात आहे. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं. खरं तर गूढ आयुष्याचं सरळ समाधान हा आजचा आपला विषय आहे आणि खरंच आपल्या आयुष्याचं हे सगळं गूढ आहे. आपण या सगळ्यावरती शास्त्राच्या अनुषंगानं कसा प्रकाश टाकू शकतो हे प्रयत्न करत असतो. त्यामुळे या सगळ्या भागामध्ये अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण सरांना तुम्हाला जर भेटायचं असेल तर सोमवार ते शुक्रवार सर पनवेलला त्यांचं प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर आहे त्या ठिकाणी असतात आणि शनिवार आणि रविवार या 2 दिवशी सर दादरला शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी उपलब्ध असतात. नंबर सरांचे आता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. कुठलीही शंका असेल, समस्या असेल, अडचण असेल, तुम्ही निश्चितपणाने सरांना भेटू शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, एक गमतीदार प्रश्न आपण सगळेजण म्हणतो, नावात काय आहे? तर हा प्रश्न खरंच मलाही पडतो अनेक वेळेला की खरंच नावात काय, नावात काय दडलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर या नावाचा काय प्रभाव असतो? 100% प्रशांतजी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर म्हणण्यापेक्षा आपल्या प्रत्येक कृतीवरती नावाचा खूप फरक असतो. म्हणजे नावच आपली म्हणजे जी काही ओळख आहे ती नावच आहे, परिचय आहे ती नावच आहे. उद्या तुम्हाला प्रशांत हे नावच नसतं तर तुम्हाला काय ओळखलं असतं किंवा तुम्हाला काय नावाने हाक मारलं असतं. तर दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी नाव हेच आपलं अस्तित्व आहे. आज तुमचं अस्तित्व काय आहे? प्रशांत सागवेकर हे तुमचं अस्तित्व आहे. तर आपलं नाव हेच आपलं अस्तित्व आहे. म्हणजे मग ते अस्तित्व असताना त्या नावामध्ये सगळं काय, आपण म्हणतो ना नामी काफी आहे. हे नाव असं पाहिजे की त्या नाव घेतल्यानंतर सगळं ग्रेट व्हायला पाहिजे किंवा नाव घेतल्यानंतर चमत्कार व्हायला पाहिजेत. कृष्णाच्या सर्व पुस्तकांमध्ये एक वाक्य कायम येतं. कृष्ण कायम म्हणायचं की चमत्कार करतो म्हणून कृष्ण नाही आहे, तर कृष्ण नाव आहे म्हणून चमत्कार होतात. म्हणजे नाव असं पाहिजे की चमत्कार घडला पाहिजे. आता नावाच्या याच्यामध्ये सिक्वेन्स ठेवत असताना बरेच जण आपण नावं मिळवतो. कधी कधी मुलाचं नाव ठेवताना पती पत्नीचं नाव एकत्र करून वगैरे ठेवतात, पण नावाच्या पाठीमागे नक्की शास्त्र काय हे कुणालाच माहिती नसतं. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यामध्ये खूप चांगलं मार्गदर्शन आहे. आता नावाची मुख्य पीठिका अशी आहे की ज्या वेळेला ब्रह्मदेवाला ही पृथ्वी ताब्यामध्ये मिळाली की आता इथे सृष्टी उत्पन्न करायची आहे, तर सर्वात पहिले निर्मिती कसली झाली तर अक्षराची निर्मिती झाली. सर्वात पहिले अक्षर निर्मित झालं. ओम हा सर्वात पहिले पृथ्वीवरती आला आणि ओम पृथ्वीवरती आलं त्यावेळेला ओमच्या पाठोपाठ या पृथ्वीवरती काय आलं तर BYRL म्हणजे ब, य, र आणि ल ही नावाक्षरं आहेत, ही त्याच्या पाठोपाठ लगेच या पृथ्वीवरती आली. मग ह्या अक्षरांकडनं मिळून ऋचा तयार करण्यात आला, या अक्षरांना मिळून मंत्र तयार करण्यात आले, याच्यापासून यंत्र तयार करण्यात आली, यंत्रापासून तंत्र निर्माण झाली आणि तंत्र निर्माण झाल्यानंतर वनस्पती निर्माण झाली आणि या सगळ्यानंतर शेवटला काय झालं तर मनुष्य निर्माण झाला. म्हणजे मनुष्याच्या डेव्हलपमेंट करता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या अगोदर निर्मित झाल्या, या अक्षरांनी निर्मित झाल्या. तुमचं नावसुद्धा अक्षरांमध्ये आहे. आता अक्षरांच्या बाबतीमध्ये ॲस्ट्रॉलॉजी सर्वात पहिलं मार्गदर्शन हे करतं की तुमच्या नावामध्ये तुम्ही कसंही नाव ठेवा, पण त्याच्यामध्ये BYRLचं उच्चारण यायला पाहिजे. एक तर बी यायला पाहिजे, वाय यायला पाहिजे, आर यायला पाहिजे, नाही तर एल यायला पाहिजे. ही अल्फाबेट्स ज्या ज्या नावामध्ये येतात किंवा ही अक्षरं ज्या ज्यामध्ये येतात, तुम्ही बघा एकही नाव खाली भेटणार नाही. देवेंद्र फडणवीस, देवेंद्र येतं नाव वरती भेटतं. नरेंद्रजी मोदी, नरेंद्र येतं नाव वरती भेटतं. आरचं उच्चारण होतं. विलासराव देशमुख, लचं उच्चारण होतं, नाव मोठं होतं. यशवंतराव चव्हाण, याचं उच्चारण होतं, नाव मोठं होतं. 2 सिटी बघा, पुणे खूप प्रगतशील आहे आणि मुंबई पण खूप प्रगतशील आहे, पण मुंबईमध्ये बी येतं आणि पुण्यामध्ये यातलं कुठलंही नावाक्षर येत नाही. पुणे याच्यामध्ये कुठलंही येत नाही. क्रेज कुठली आहे बघा, क्रेज मुंबईची आहे. म्हणजे क्रेज जे आहे किंवा नावामध्ये जो चमत्कार आहे तो तेव्हाच राहतो ज्यावेळेला नावामध्ये BYRLचं उच्चारण येतं. पाठीमागच्या याच्यामध्ये बघा की अर्जुन, आज धनुर्विद्येमध्ये तुम्ही ऐकलेलं नाव आहे. कर्ण, धनुर्विद्येमध्ये ऐकलेलं नाव आहे. हे दोघं जण फेमस झाले,
मग यांच्याबरोबर काय दुसरे तेवढ्या निष्णात धनुर्वेदामध्ये शिकलेलेच नव्हते, किंवा त्यामध्ये धनुर्वेद शिकवत असताना द्रोणाचार्यांनी तिसरा शिष्य तयारच केला नसेल. तिसराही शिष्य तयार होता, त्याचं नाव होतं एकलव्य. तो कुठेही लढला नाही, पण त्याच्या नावामध्ये ल होता, एकलव्य. त्यांनी स्वतःचा अंगठा कापून दिला, पण त्याचंही नाव फेमस आहे. म्हणजे नाव जर फेमस व्हायचं असेल तर सर्वात पहिले व्यक्तीला नाव मोठं पाहिजे. तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बघा, इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर टाटा ही सुद्धा इंडस्ट्री आहे आणि रिलायन्स ही सुद्धा इंडस्ट्री आहे. टाटाला बघाल तर तुम्ही ग्लोबल जास्त आहे, परंतु इंडस्ट्रीमध्ये बिझनेस तुम्ही बघाल तर बिझनेस रिलायन्सचा जास्त आहे. आर आणि एल पण येतं, धीरूभाई नावामध्ये सुद्धा बी पण येतं आणि आर पण येतं. म्हणजे नाव ठेवताना तुम्ही असं नाव ठेवा की ज्याच्यामध्ये बी वाय आर एल याच्यापैकी एक उच्चारण यायला पाहिजे. 100% तुमचा प्रोग्रेस होईल, 100% ते नाव तुम्हाला खाली भेटणार नाही. आता प्रश्न हा येतो की तुमच्या नावामध्ये नसेल तर, आता माझं स्वतःचं नाव माधव आहे, माझ्या नावामध्ये कुठेही बी वाय आर एल येत नाही, पण माझं नाव एकरी कोणी घेतच नाही. एक तर माधवराव म्हणतात, नाही तर माधव गुरुजी म्हणतात. मग राव म्हणलं तरी आर येतं, गुरुजी म्हणलं तरी आर येतं. आणि मी पण सुद्धा स्वतः लिहिताना माझं नाव कुठेही माधव गुरुजी म्हणूनच लिहितो. तर अशा प्रकारे उपाधी लावून तुम्ही त्याच्यामध्ये वरती येऊ शकता. म्हणजे तुमच्या नावापुढे राव उपाधी लावू शकता, किंवा दुसरं कुठलं हे असेल ते लावून त्याच्यामध्ये बी वाय आर एलचं उच्चारण येते असं कंप्लीट करू शकता. नाव लिहित असताना पुढे श्री माधव असा उल्लेख केला तरी श्रीमध्ये आर येईल. तर याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये टेक्निकली चेंज करू शकता. जिथे टेक्निकली चेंज करू शकत नाही तिथे ॲस्ट्रॉलॉजीचं पुन्हा मार्गदर्शन आहे. क्लीम हे बीजाक्षर आहे. क्लीम या बीजाक्षरामुळे प्रसिद्धी वाढते आणि प्रोग्रेस वाढतो. तो ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा जर तुम्ही जप केला आणि सातत्याने तुम्ही करत राहिलात, तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या करत असलेल्या गोष्टीमुळे तुमचं नाव खूप पुढे येईल. तुमच्या नावामध्ये प्रगती झालेलं तुम्हाला अवलंबून येईल. दुसरी अशी काही स्टोनसुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये फिरोज म्हणून स्टोन येतो, की जो वापरून तुम्हाला प्रसिद्धी पूर्णपणे मिळते, तुमचं नाव पूर्णपणे पुढे येतं. याच्यामध्ये संग सितारा म्हणून पण एक स्टोन येतो, याच्यामध्ये ग्रीन अकिक पण येतो. हे सगळे समुद्री स्टोन आहेत आणि यांचं हेच वैशिष्ट्य आहे की हे तुमच्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस आणतात, हे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती आणतात, हे तुमच्या आयुष्यामध्ये प्रसिद्धी आणतात. तर या तीनचाही तुम्ही वापर करू शकता. किंबहुना ह्याच्यापुढे तुमच्या कंपनीचं नाव ठेवायचं असेल, तुमच्या घरी साधं एखादी गाय पाळली आणि तिचं नाव ठेवायचं असेल, एखादा पेट्स कुत्रा पाळला, भुबू पाळला, त्याचं नाव ठेवायचं असेल, किंवा तुमच्या मुलामुलीचं नाव ठेवायचं असेल, तरी आवर्जून त्याच्यामध्ये पी वाय आर एलचं उच्चारण येईल असं नाव ठेवा. प्रगती 100% होईल. वा. आता आणखीन एक प्रश्न. प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये भाग्योदय आणि प्रगती या दोन्ही करता, अर्थात भाग्योदय म्हणजेच प्रगती, पण या दोन्ही करता ती झगडत असते. ॲस्ट्रॉलॉजी यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं गाईड करू शकतं किंवा मार्गदर्शन करू शकतं, आणि त्यासाठी काही वेगळे असे उपाय आपल्याला वेगळे करता येतात का? प्रशांतजी, प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामधला हा प्रश्न असेल की माझा भाग्योदय कधी होणार किंवा माझा भाग्योदय कधी होईल. आता भाग्योदयाच्या संकल्पना प्रत्येकाच्या वेगळ्या असतील. आता नॉर्मल भाग्योदय म्हणजे काय, तर सुख, समाधान, प्रतिष्ठा, त्याच्यानंतर तुम्हाला उत्तम आरोग्य, त्याच्यानंतर दीर्घायुष्य, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, सगळीकडे मान आहे, तर त्या गोष्टीला तुम्ही भाग्योदय समजाल. ही संकल्पना तुमची भाग्योदयाची काही असो, पण पहिला एक प्रश्न विचारायला पाहिजे की असं असतं का, म्हणजे खरोखरी असं मिळतं का सगळ्यांना? तर सगळ्यांकडनं एक उत्तर येतं जे अपेक्षित उत्तर आहे. तुमच्याही मनामध्ये ते उत्तर असेल की नाही गुरुजी असं नाही होत. जेव्हा चणे असतात ना तेव्हा दात नसतात, आणि जेव्हा दात असतात तेव्हा चणे नसतात. थोडक्यामध्ये या म्हणीचा ॲस्ट्रॉलॉजीशी संबंध नाही, परंतु या म्हणीवरनं एक गोष्ट लक्षात येते की भाग्योदय आणि वेळ याचं कॉम्बिनेशन कधी राईट नसतं. म्हणजे भाग्योदय आणि वेळ याचं समीकरण कायम बिघडलेलंच असतं, आणि जिथे हे समीकरण बिघडलेलं असतं तिथेच नेमकं या गोष्टीची भाग्योदयाची पुनरावृत्ती किंवा भाग्योदयाची प्रवृत्ती ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून होऊ शकते. आता याच्याकरता काही उदाहरणं बघा की घर चांगलं असेल तर शेजार चांगला नसतो, शेजार चांगला असेल तर घर गळकं असतं, लग्न केलं तर पती चांगला नसतो, पती चांगला असेल तर सासू सासरे आणि मंडळी चांगली नसतात. तिसरं तुम्ही बघाल की जॉब चांगला नसतो, जॉब चांगला असेल तर बॉस खडूस असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशी कुठली ना कुठली एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते की त्या आयुष्यामुळे बाकीच्या गोष्टींवरती पूर्णपणे इफेक्ट होतो, त्याच्यामध्ये तुमचा भाग्योदय होत नाही. मग या सगळ्या घटना तुमच्या आयुष्यात घडत असताना तुमचा भाग्योदय कसा होणार, हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर यक्ष प्रश्नासारखा उभा राहतो. आता याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सत्संग किंवा ज्यावेळेला आपण संत वचन ऐकतो तर त्याच्यामध्ये मग आपल्याला सांगितलं जातं की कालाय तस्मै नमः, काळानुरूप राहा, काळानुरूप बदला, स्वतः आशावादी राहा, पूर्णपणे पॉझिटिव्ह राहा, तुमची प्रगती होईल. मग ॲस्ट्रॉलॉजीचं पण हेच उत्तर असेल की हां, हे सगळं असं वागा आणि बस वेटिंग पिरियडमध्ये राहा, तुमचा कधी ना कधी भाग्योदय होईल. ॲस्ट्रॉलॉजी हे आपल्याला टाईम सांगतं की तुमचा पुढे हा टाईम आहे आणि याच्यामध्ये तुमचा भाग्योदय होणार आहे. परंतु ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हेही मार्गदर्शन केलं जातं की कशाप्रकारे तुमचा भाग्योदय होईल, आणि आपल्याला आत्ताच्या या लिमिटेड लाईफमध्ये हीच गोष्ट हवी आहे की कशाने आपला भाग्योदय होईल. आता याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रमुख असा सिद्धांत किंवा प्रमुख अशी सिद्ध गोष्ट याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी सायन्समध्ये या प्रकारे येते की याच्यामध्ये लॉ ऑफ
अट्रॅक्शन आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही तुम्ही गेल्यानंतर एक तर तुम्ही आकर्षित होता किंवा मग ती व्यक्ती किंवा ती वस्तू किंवा तो भाग हा तुमच्याकडे आकर्षित होतो. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन जगामध्ये तुम्ही कुठेही गेले तरी सगळीकडे पूर्णपणे लागू असतो. आणि या लॉ ऑफ अट्रॅक्शनला धरूनच ॲस्ट्रॉलॉजी असं सांगतं की तुम्ही आकर्षणाचा प्रमुख बिंदू बना. ज्या वेळेला तुम्ही आकर्षणाचा प्रमुख बिंदू बनाल त्याच्या वेळेला 100% तुमचा भाग्योदय होईल. मग आता आपण आकर्षणाचे प्रमुख बिंदू बनण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? आता सर्वात पहिले तुमच्याकडे काय असायला पाहिजे? तर तुमच्याकडे पूर्णपणे लक्ष्मीचा लाभ असायला पाहिजे. तुमच्याकडे पूर्ण स्वरूपामध्ये लक्ष्मी असायला पाहिजे. मग लक्ष्मी असायला पाहिजे तर 100% लक्ष्मी येण्याकरता लक्ष्मी तुमच्याकडे आली पाहिजे आणि ती तुमच्याकडे टिकायलाही पाहिजे. याच्याकरता आपल्याला सगळ्यांना श्रीयंत्राची साधना करावी लागेल. मग श्रीयंत्राची साधना कशा प्रकारे करायची, काय करायची? तर याच्यामध्ये सिद्ध श्रीयंत्र असतं. वर्षातून 3 मुहूर्तामध्ये सिद्ध केलं जातं. त्यातलं आता 24 ऑक्टोबरला सिद्ध म्हणजे लक्ष्मी पूजनच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दिवाळी पूजेला तुम्हीही करत असता. परंतु याच्या व्यतिरिक्त तंत्रोक्त पद्धतीने म्हणजे घुबड लक्ष्मी या सिद्धीने पूर्णपणे श्रीयंत्राचं पूजन केलं जातं आणि हे पूजन केलेलं श्रीयंत्र तुम्हाला दिलं जातं. आपल्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे दरवर्षी हे लक्ष्मीपूजन 3ही मुहूर्ताला केलं जातं. ज्यातलं आता 24 ऑक्टोबरला हे पूजन आहे. 24 ऑक्टोबरला आहे. तुम्ही तुमचं नाव किंवा तुम्हाला हवं असेल तर 100% आमच्याकडे तुमची माहिती पाठवू शकता. त्याच्यामध्ये सिद्ध श्रीयंत्र 100% आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. जे श्रीयंत्र ठेवून तुम्ही तुमचा 100% भाग्योदय प्राप्त करू शकता. आता पहिली साधना आहे की यंत्र म्हणजे की श्रीयंत्र तुमच्या पूजनामध्ये ठेवायचं, श्रीयंत्र तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये की 16 शनिवार तुम्ही उपास करायचा आहे. तुमचा भाग्योदय होण्याकरता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे मार्गदर्शन केलं आहे ते तुम्हाला करतोय. 100% तुमच्याकरता ही दिवाळीची सर्वात मोठी गिफ्ट असणार आहे की तुम्ही याप्रमाणे वागलात तुमचा भाग्योदय 120 दिवसामध्ये अटळ आहे, होईलच, ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. दुसरा सिक्वेन्स असा आहे की 16 शनिवार तुम्ही उपास करायचा आहे. उपासामध्ये मीठ खायचं नाही आहे. म्हणजे चहा दूध कॉफी घेतलं चालेल, फळं खाल्ली तर चालेल, मीठ असलेला कुठला पदार्थ खायचा नाही आहे. तिसरं याच्यामध्ये प्रिन्सिपल असं येतं की रेग्युलर 2 मिनटं तुम्ही ह्या श्रीयंत्राच्या समोर जे तुम्ही तुमच्या घरी ठेवलेलं आहे त्याच्यासमोर मेडिटेट व्हायचं. म्हणजे त्याच्यासमोर ध्यान लावून बसायचं आहे. दिवसातून 2 वेळा फक्त 2-2 मिनटं. चौथा सिक्वेन्स याच्यामध्ये आहे की जो काही तुमच्याकडे गुरुमंत्र असेल म्हणजे की गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल किंवा ओमकार या मंत्राचा दररोज तुम्हाला 1 वेळा पूर्णपणे जप करायचा आहे. म्हणजे 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. आणि 5वी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दिवसभरामध्ये 1 तास म्हणजे वर्किंग आवर्समध्ये आपण त्याला म्हणू शकू की सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत याच्यामध्ये 1 तास तुम्हाला मौन बाळगायचं आहे. ही 5 साधना या प्रकारच्या 5 साधना तुम्ही 120 दिवस सातत्याने केल्या म्हणजे 16 शनिवार तुम्ही केले आणि 16 शनिवार होईस्तोवर ही साधना कंटिन्यू केली. 120 दिवसामध्ये तुमचा भाग्योदय 100% होणारच. आता हा भाग्योदय कशा प्रकारे होईल तर ज्यावेळेला तुम्ही उपास करता, आता शनिवारचा उपास करून तुम्ही म्हणाल काय होणार आहे, तो उपास याकरता करायचा आहे की तुमच्यामध्ये पेशन्स प्राप्त होतील. दुसरं तुम्ही म्हणाल की नामस्मरण कशाला करायचं आहे, ओंकार गुरुमंत्र, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुमचे सातत्य येणार आहे. तिसरं पाठ लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनामध्ये असलेलं श्रीयंत्र तुम्ही सिद्ध श्रीयंत्र पूजन केल्याने काय होणार आहे की जी लक्ष्मी तुमच्याकडे येईल ती लक्ष्मी तुमच्याकडे कायमस्वरूपी टिकून राहील. म्हणजे असं नको की एक दिवस भाग्योदय झाला आणि दुसऱ्या दिवशी तेच रडगाणं चालू आहे, असं नाही व्हायला पाहिजे. जे आहे ते स्टेबल तुमच्याकडे राहायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ती स्टेबिलिटी प्राप्त होते. आणि 120 दिवस ही साधना तुम्ही चालू ठेवल्यानंतर याच्या पुढे जर तुम्ही सातत्य ठेवलं तर आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त भाग्योदय आणि भाग्योदयच राहतो. तुमचं भय याच्यामुळे पूर्णपणे निघून जातं आणि जेव्हा भय निघून जातं त्यावेळेला निश्चितपणे भाग्योदय होतो. आपल्याला भय 2च गोष्टींचं आहे, एक म्हणजे लोक काय म्हणतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यू. ह्या सगळ्या साधनेमध्ये तुमचं भय निघून जातं. भय निघून झालं की भाग्योदय अटळ आहे. म्हणून स्वामींच्या स्तवन मंजिरीमध्येही म्हणलंय की कशासे भीतोसी भये टळू दे, जवळी श्री स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. सगळ्या गोष्टी आपल्या जवळच आहेत. आपण जर अर्थ लावला तर भाग्योदय व्हायला 1 मिनिटाचा पण उशीर लागणार नाही. नक्कीच खूप छान अशी माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. सर खूप खूप आभार, तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याचं, कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.